खंडवी मेन फ्रॉम दामणी हे दोन पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल. अजय बसमा माथेरान संघाचा खेळाडू. आपल्याला विनंती असेल आपण 2 षटकार पाठवले आपल्यासाठी आपल्यासाठी कॅश प्राइज होतं, मात्र ते कॅश प्राइज घेण्यासाठी आपण मंचावरती यावं. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम इज ऑन. पहिला चेंडू आपण पाहू शकाल गोलंदाज धीरज. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. बॅटचा पेस ओपन केला जातो. इट इज द सिक्सर. चेंडू सीमा रेषा पार. हा येतो फलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी प्रशांतच्या बॅट मधून जबरदस्त सिक्सर. डॉट चेंडू इथे फेकला जातो. एक षटकार आल्यानंतर कमबॅक मैदानावरती केलं जाते. प्रशांत त्या गोलंदाजाला आपण पाहू शकाल इथे शांत केलं जातोय. जरी पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका आला होता, त्यानंतर आपण पाहू शकाल इथे कमबॅक केलं जाते. गोलंदाज धीरज पवार या गोलंदाजच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा निश्चित आपण पाहू शकाल आमचे मान्यवर या ठिकाणी आपले पत्रकार निश्चित आपण पाहू शकाल गणपत दादा वारगडा. इथे त्यांचा देखील सत्कार केला जाईल. आपण निश्चित पाहू शकाल रमेश पारदे यांच्या शुभ हस्ते इथे मात्र मान्यवरांना सन्मानित केलं जात आहे. तोपर्यंत आपण होळ्या मैदानाकडे निश्चित आपण पाहू शकाल काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. इथे 7 धाबा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. गोलंदाज धीरजच्या माध्यमातून कमालीची गोलंदाजी. जरी पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, त्यानंतर कमबॅक इथे पहा त्रिफळा उद्ध्वस्त केला जातोय. पहिला फलंदाज आपण पाहू शकाल ज्या फलंदाजानं एक षटकाराचं योगदान जरूर दिलं होतं प्रशांत या ठिकाणी आपण पाहू शकाल. प्रशांतला इथे मैदान सोडावं लागतं. काल या ठिकाणी आयोजकाच्या माध्यमातून मात्र आईवा कॅश साठी 100 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. मात्र प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी निश्चित आपण पाहू शकाल. या स्पर्धेसाठी ज्यांना बेस्ट बॅट्समन ज्याच्यासाठी कूलर देण्यात आलाय तो आपण पाहू शकाल रमेश दादा बसमा. मात्र त्या मान्यवरांचं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. मनोहरदादा बसमा ज्यांच्याकडनं बेस्ट गोलंदाजीसाठी एक कूलर देण्यात आलंय त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. किरण डुमणे दादा यांच्याकडनं देखील एक कूलर देण्यात आले त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. होळ्या मॅच कडे आपण पाहू शकाल पहिला फलंदाज बाद झालाय. त्या फलंदाजाने 6 धावेचं योगदान दिला. प्रशांत भोईर इथे पवेलियन मध्ये परतलाय आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. यावेळी पहिल्या चेंडू या ठिकाणी पेस केला जातो. 1 बाउन्स चेंडू इथे आपण पाहू शकाल बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातोय. येतोय फलंदाज सुशांतच्या बॅट मधून दमदार चौका. अकरा धावफलकावरती आपण निश्चित पाहू शकाल काय कमालीचे मैदानामध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत बाद झाल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल सुशांत मात्र मैदानामध्ये बरसतोय. आल्या एक चौकार दाखवून दिला होता आणि तिथून इथे कमबॅक केलं जाते आपण पाहू शकाल. धीरज या गोलंदाजच्या माध्यमातून जरी एक षटकार आणि एक चौकार काढला तरी मैदानाच्या आतमध्ये कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 धावा इथे धावफलकावरती आपण पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पीस होतोय. इथे कट करण्याचा प्रयत्न केलाय. हलक्या हाताने कट केला जातोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 12 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय आणि पंच इशारा करतायत या ठिकाणी. इट इज या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर षटक संपल्याचं मान्यवर राकेश सर नाईक विनंती असेल आपल्याला आपण देखील मंचावरती या. आपले देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. गोलंदाज आपण पाहू शकाल दुसरं षटक फेकण्यासाठी आलाय. गोलंदाजी मार्कवरती दया जाधव हा गोलंदाज
गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. तर एका साईडला पण पाहिला तर फलंदाज सुशांत मैदानाच्या आतमध्ये आणि एका साईडला पण पाहतोय पप्पू भोईर मैदानाच्या आतमध्ये. मात्र पहिलं षटक संपलंय. मात्र मैदानामध्ये आपण पाहायला गेलो तर पप्पू या फलंदाजाला एकही चेंडू पेस करता आला नाही. मात्र फलंदाज आपण पाहिला तर प्रशांत या फलंदाजाने जरूर चांगला कामगिरी केली होती. मात्र त्या फलंदाजाला मैदान सोडावं लागलं. इथे आपण पाहतोय लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक काटवरच्या साहाय्याने चेंडूवरती जातो. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्यासाठी निघालेत 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावेने संघाची धावसंख्येत आपण विचार केला तर संघ जाऊन पोहोचला इथे 14 या धावसंख्येवरती. काय कमालीची गोलंदाजी आहे. सामना मात्र आपण पाहायला गेलो तर 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. उर्वरित पहिलं षटक संपलंय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. इथून फलंदाज आपण पाहायला गेला तर सुशांतला मात्र मैदानावरती गोलंदाजावरती तुटून पडावं लागेल. कारण संघाची धावसंख्या आपण पाहतोय 14 धावा इथे धाव फलकावरती. तर दुसरा षटक फेकत असताना गोलंदाज ज्यावेळी फुल टॉस होता मात्र फुल टॉसला उडवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या ठिकाणी आपण पाहतोय मिड विकेट रिजनला इथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव इथे कंप्लीट केली. मात्र फेक किपा मैदानाच्या आतमध्ये खराब केली जाते. मात्र कन्वर्ट इथे आपण पाहायला गेलो तर चांगली कलेक्ट केली जाते. तोपर्यंत इथे आपण पाहिला तर एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचला इथे 16 या धावसंख्येवरती. मात्र 15 या धावसंख्येवरती आपण निश्चित पाहू शकाल. मात्र गोलंदाज ठिकाणी पण पाहायला गेला तर दया या गोलंदाजाकडनं जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. पहिलं षटक धीरजनं फेकलं होतं. जरी षटकार चौकार केला होता त्यानंतर आपण पाहायला गेलो तर एक प्रमुख खेळाडू मैदानाच्या बाहेर काढण्याचं काम त्या गोलंदाजाने केलं. आपण पाहायला गेलो तर प्रशांत फलंदाज बाद झाला ज्यानं एक 6 धावेचं योगदान दिला. आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सुशांत आणि सलामीचा फलंदाज पप्पू भोईर हा फलंदाज. पप्पू साठी आपण पाहतोय मोठा फटका बॅटच्या मधोमध चेंडूला फेकून दिलाय. लॉंग ऑन सीमारेषा पलीकडे हा येतोय पप्पूच्या बॅट मधून. दिमागदार फटका चेंडू सीमा पार ब्रँडेड षटकार. डीजे 6 धावेने संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 21 धावा इथे धाव फलकावरती पाहायला मिळत आहे. या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज पुन्हा एकदा पप्पूसाठी फुल टॉस होता. मात्र फुल टॉसला देखील तो उडवण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान रिझनला क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते. फेकी इथे फरा पाहायला मिळाला. धावचित बाद आपण पाहू शकाल इथे धावचितची संधी आणि फलंदाजी इथे आपण पाहू शकाल सुशांत भोईरला इथे परतावं लागतं. लागणारा दुसरा झटका फलंदाजी करणाऱ्या चाकण टीमला. पाहू शकाल पप्पू भोईरची विकेट इथे फार महत्वाची मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कारण पप्पू या फलंदाजाने मात्र जवळपास विचार केला. 2 चेंडू पेस केल्या. 2 चेंडूवरती 7 धाब्यांचं जबरदस्त योगदान आपल्याला पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका पण पाहिला जो लॉंग ऑनच्या डोक्यावरून आपण पाहिलं होता पप्पूच्या बॅट मधून. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय निशांत भोईर हा फलंदाज मैदानामध्ये गेलाय. सलामीचा फलंदाज पप्पून मात्र 2 चेंडू पेस केले. मात्र काय कमालीची फलंदाजी पाहायला मिळाली आहे पप्पूच्या बॅट मधून. यावेळी देखील मोठा फटका चेंडू बराच वेळा हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि यावेळी आपण पाहू शकाल पप्पू भोईरला इथे मैदान सोडावं लागतं. पप्पू भोईर बॅक टू द पॅव्हिलियन. संघाचा प्रमुख खेळाडू फार महत्वाचा फलंदाज आपण पाहू शकाल पप्पू भोईरला इथे पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला जातोय. गोलंदाज दया या गोलंदाजच्या माध्यमातून पाहायला गेलो तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ज्या फलंदाजाचा विचार केला याच मैदानावरती जी डे ची स्पर्धा झाली होती
50,000ची जी स्पर्धा झाली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीराचा किताब ज्या खेळाडूनं फटकवला होता तो फलंदाज आपण पाहू शकाल शिवाजी भोईर मैदानाच्या आतमध्ये. मात्र पहिला चेंडू आपण पाहतोय या ठिकाणी गलीमधून चेंडू निघून जातोय, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, तोपर्यंत इथे 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत आणि 2 धाबीने टीमची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला इथे 24 या धावसंख्येवर. पंच इशारा करतायत या ठिकाणी पाहायला गेलो तर दुसरा षटक संपलाय. 2 षटकानंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय इथे संघ जाऊन पोहोचलाय 24 या धावसंख्येवर. मात्र शेवटच्या षटकामध्ये इथे हाणामारा करावे गेल्या फलंदाजाला, कारण एका साईडला पण पाहायला गेलो तर भिंगार संघाचा देखील विचार करावा गेला तर सर्वात मोठा संघ आपण पाहू शकाल. या संघाच्या नावावरती आपण जवळपास पाहायला गेला यंदाच्या हंगामामध्ये वनाट्य फॉर्म मध्ये असलेला संघ आपण पाहतोय. अजय नाईकच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि त्याच्या विरोधात फाईट करणारा संघ आपण पाहू शकाल चाकण हा संघ जो पप्पू भोईरच्या नावाने ओळखला जातो. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय फलंदाज निशांत भोईर आणि एका साईडला पण पाहतोय शिवाजी भोईर. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजाला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहू शकाल राहुल नाईक. मात्र इथे शेवटचं षटक फेकत असताना राहुल कोणत्या प्रकारे गोलंदाजी करेल, कारण पहिलं षटक फेकलं होतं आपण पाहिलं होतं धीरजनं ज्याने चांगली गोलंदाजी केली होती, एक चौकार षटकार जरूर काढला होता, त्यानंतर कमबॅक इथे गेला होता. मात्र गोलंदाज आपण पाहतोय फुल टॉस होता, इथे फुल टॉसला उडवण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला 1 बाउंस चेंडू इथे चांगला कलेक्ट केला जातोय. क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल त्या ठिकाणी संदेशा क्षेत्ररक्षकांना, तोपर्यंत इथे 2 धाबा कंप्लीट केले जात आहेत. तर निश्चित आपण पाहू शकाल ज्या प्रेक्षक वर्ग आपण बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलात, मात्र आमच्या आयोजकांची विनंती आली आपण बाउंड्री लाईनच्या बाहेर बसा, अन्यथा आमचे आयोजक जर तोपर्यंत पोहोचले तर तुम्हाला अपमान मात्र सहन करावा लागेल. आणि 2 धावेने टीमची धावसंख्या पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचला या ठिकाणी मोठा फटका, फुल टॉस होता, फुल टॉसला पुल केलं, फुल इन सक्सेसफुल, चेंडू सीमा पार हा येतोय आपण पाहू शकाल निशांत भोईरच्या बॅट मधून लॉंग सिक्सर. ज्या प्रेक्षकांनी घेतले आपण मंचावरती या आणि आयवॅकॅचं जे पारितोषिक होतं 100 रुपये आणि ते 100 रुपये मात्र आपण घेऊन जा. लाजबाब फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये निशांत भोईरच्या बॅट मधून पाहायला मिळते. या 6 धावेने टीम जाऊन पोहोचली आपण पाहू शकाल 32 या धावसंख्येवरती. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहतो, यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता आपण पाहतोय डीप मिड विकेट रिजनला चेंडू ट्रॅव्हल होतोय, क्षेत्ररक्षक चेंडू मागे जातोय, तोपर्यंत 1 धाव दुसरी साडी निघाले, 2 धाव इथे कंप्लीट केले जाते, तिसरी साडी निघाली आपण पाहू शकाल धोक्याची घंटा एस. इथे आपण पाहू शकाल पंचांचं बोट आकाशाकडे, त्या ठिकाणी आपण पाहिला शिवाजीच्या केळीचा अंत. पाहू शकाल या ठिकाणी शिवाजी मात्र 2 धाव्यांचं योगदान दिलं, त्यानंतर मैदान सोडावं लागलं आपण पाहतोय. तिसरी धावीसाठी जरूर प्रयत्न केला होता, मात्र धोक्याची घंटा इथे पत्करावी लागली शिवाजीला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आनंदा भोईर मैदानावरती गेलाय आणि गोलंदाजी इथे काय कमालीची गोलंदाजी पाहायला मिळाली. एक षटकार खाल्यानंतर कमबॅक पाहायला मिळतोय राहुल नाईकच्या माध्यमातून आपण पाहतोय काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होतोय. मात्र एकीकडे आपण पाहतोय फलंदाज सुशांत मैदानामध्ये बरसतोय आणि नवी फलंदाज आनंदा मैदानावरती आपण पाहतोय इथे क्रॉस बॅटने खेळायचा प्रयत्न केला होता. इथे पाहायला गेलं तर फलंदाजाला इथे पंचांचा निर्णय आमच्याकडे नक्कीच पोहोचेल. इथे फलंदाजाला परतावं लागेल, फलंदाज अनंत भोईरला इथे मैदान सोडावं लागतं.
स्ट्राईक एंड वरती आपण पाहतोय षटकातील काय चेंडू शिल्लक असताना गोलंदाजी मार्कवर आपण पुन्हा एकदा पाहू शकाल राहुल नाईक गोलंदाज डावखुरी आता जा यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न यावेळी खोलवर टप्प्याचा चेंडू फेकला होता बॅटची इनसाइड एज फॉस्ट स्लिपचा शतरक्षक वेगाने चेंडूवर येतोय दुसऱ्या साइड निघाले त्यावेळी आपण पाहू शकाल आणखीन एक धक्का आपण पाहू शकाल चाकण टीमला फलंदाज या ठिकाणी होईल बाद शंकरला इथे मैदान सोडावं लागतंय धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ इथे जाऊन पोहोचलाय 35 या धावसंख्येवरती शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज मात्र स्ट्राईक एंडवरती आपण पाहू शकाल निशांत भोईरला इथं कुटप्प्याचा होता बॅटची इनसाइड ज्या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग स्टॉप रिझन मध्ये शतरक्षक चुकी करतोय आणि चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार येतोय आपण पाहू शकाल निशांतच्या बॅट मधून चौकार आयवा कॅश साठी सुवर्ण संधी आयोजकाच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज इथे देण्यात येईल आयवा कॅश साठी निश्चित आपण पाहतोय दमदार स्पर्धा जे वाघोबा क्रिकेट संघ बागा धामणी विद्यमानाने ही स्पर्धा आपण जवळ पाहू शकाल एवन जोडी जेवन दादा बसमा नितेश दादा बसमा यांच्या प्रेरणार्थाखाली ही स्पर्धा घडवली जाते आणि या स्पर्धेतील आज शेवटचा दिवस अंतिम दिवस आणि आज आपण पाहू शकाल मेगा फिनाले देखील आजच्या रात्रीमध्ये इथे पाहायला मिळेल कारण पहिल्या दिवसामध्ये आपण पाहायला गेलं तर वल्लभ फणसवाडी संघ सुपर 5 मध्ये क्वालिफाय झाला होता त्यानंतर आपण पाहायला गेलो तर वाजापूर जो शंकरच्या नावाने ज्या संघाला ओळखला जातो तो संघ इथे सुपर 5 मध्ये 5 क्वालिफाय झाला होता आणि कालच्या रात्रीमध्ये आपण पाहायला गेला तर रानसे जो देवाच्या नावाने संघ ओळखला जातो तो संघ इथे क्वालिफाय झालाय आणि बापदेव संघ जो ग्रामपंचायत मधील जो लॉस होता त्या संघांमधील बापदेव संघ मात्र इथे टॉप 4 मध्ये क्वालिफाय झाला आणि आजच्या रात्रीमधील कोणता संघ असणार जो आज मात्र या स्पर्धेमध्ये चॅम्पियन होण्याचं भाग्य लागेल तर आपण पाहू शकाल मात्र गोलंदाज आपण पाहू शकाल या ठिकाणी पहिलं सत्र संपलाय पहिल्या सत्रानंतर आपण पाहायला गेलो तर चाकण टीमची धावसंख्या आपण पाहायला गेलो 39 धावा इथे धावफलकावरती लगावल्यात आणि या 3 षटकामध्ये जमा करायची तिथे 40 धावा टीम भिंगारला तर भिंगार संघाचे फलंदाज आपण लगेच जा मैदानावरती 40 धावेंचा इथे फल्ला गाठायचा आहे दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करणाऱ्या भिंगार टीमला आपण पाहू शकाल फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका साईडला आपण पाहतोय अजय नाईक आणि एका साईडला आपण पाहू शकाल धीरज पवार दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जाताना मात्र अजय नाईक या फलंदाजाचा विचार केला जी स्पर्धा झाली होती खऱ्या अर्थानं वाघाची वाडीच्या मैदानावरती राजूदादाच्या प्रेरणाखाली जी स्पर्धा घडवली गेली होती आणि त्या स्पर्धेमध्ये या फलंदाजाने काय फलंदाजी केली होती मात्र ती फलंदाजी मैदानामध्ये इथे करावी लागेल अजय या फलंदाजाला आणि एका साईडला आपण पाहू शकाल धीरज पवार हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी इथे 40 धाब्यांचा पल्ला गाठायचा आहे मात्र इथे चांगली फलंदाजी करावी लागेल आणि एका साईडला आपण पाहतोय चाकण संघ जो आपण जवळपास विचार केला खूप लांबवरचा प्रवास करून इथपर्यंत पोहोचलाय आणि ही स्पर्धा खेळण्यासाठी यशस्वी झालाय तोच संघ त्याच्या विरोधात खेळणारा आपण पाहू शकाल 18 चेंडू मध्ये 40 धावा चेस करू देईल का गोलंदाज पहिले षटक फेकण्यासाठी आलाय गोलंदाजी मार्कवरती शिवाजी भोईर पंचांचा ग्रीन सिग्नल गेम इज ऑन पहिला चेंडू कमबॅक काय गोलंदाजी पाहायला मिळते गुड लेंथ वरती चेंडू जरूर फेकला होता सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडू फेकला जातोय काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये इथे चांगली गोलंदाजी करावी लागेल चाकण टीमला कारण 40 धावेचा पल्ला इथे रोखायचा आहे आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय काय कमालीची गोलंदाजी वारंवार निर्धाव चेंडू फेकले जात आहेत गोलंदाज शिवाजीच्या माध्यमातून जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये फलंदाज धीरजला मात्र मैदानामध्ये जागेवरती शांत उभं केलंय शिवाजी या गोलंदाजानं कमालीची गोलंदाजी या मैदानामध्ये हाताळली जाते शिवाजी या गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपण पाहतोय या बेली शॉर्ट पिच होता मात्र उडवायचा जरूर होता बॅटचे इनसाइड शतरक्षक आपण पाहू शकाल स्वतः यष्टिरक्षक चेंडूवरती गेला होता आणि इथे आपण पाहू शकाल गोल्डन डकची शिकार होतोय धीरज पवार बॅट टू द पवेलियन
मोपाडा संघाचा संघनायक आणि कोंबळवाडी संघाचा संघनायक आपल्याला विनंती असेल आपण टॉस साठी संपर्क करा. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज शिवाजीच्या माध्यमातून सलग 2 चेंडू निर्धाव फेकले आणि तिसऱ्या चेंडूवरती सर्वात महत्वाची विकेट पाहायला गेलो तर यावेळी बॅटची इनसाइड एज गलीमधून चेंडू निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय संदेशच्या बॅट मधून चौकार. निश्चित आपण पाहू शकाल मॅच झाली होती डेच्या स्पर्धेमध्ये भिंगार विपक्ष चाकण. मात्र मेगा फायनलची मॅच होती. त्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलो तर भिंगार संघाला पराभूत जरूर केलं होतं आणि पुन्हा एकदा तीच मॅच आपल्या प्रेक्षकांच्या भेटीस येते. एका साईडला भिंगार अजय नाईकचा संघ आणि एका साईडला पण पाहतोय चाकण या ठिकाणी पण पाहतोय पप्पू बोईरचा संघ. काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये आपण पाहतोय. इथे फुल टॉस होता मात्र फुल टॉसला सन्मान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी पण पाहिला तर कव्हरच्या डोक्यावरून चढून निघून जातोय. येतोय ब्रँडेड चौकार. या 4 धावणे संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. अजूनही 12 चेंडू 31 धावेची गरज आहे. पाहू शकाल बॅटिंग करणारा भिंगार संघाला एका साईडला आपण पाहतोय संदेश तर एका साईडला आपण पाहू शकाल अजय नाईक मैदानाच्या आतमध्ये. तर आमचे मान्यवर अमित दादा ठाकरे आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावरती या. यावेळीचा चेंडू आपण पाहिला तर डीप मिड विकेट रिझनला चेंडू ट्रापल होतोय. एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर संघ जाऊन पोहोचतो इथे 9 या धावसंख्येवरती. अजूनही जवळपास विचार केला 30 धाव्यांची गरज आहे. येणारे 11 चेंडू 20 धावा 30 धावा इथे जमा करायच्यात बॅटिंग करणाऱ्या भिंगार टीमला. सॉरी 31 धाव्यांची गरज आहे इथे अजूनही बॅटिंग करणाऱ्या भिंगार टीमला. फलंदाज पण पाहतो इथे फलंदाजाला मैदानामध्ये चांगली फलंदाजी करावी लागेल. गोलंदाज पण पाहतो इथे गोलंदाजी मार्कवरती आलाय गोलंदाज प्रशांत. गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी लेग बाईच्या स्वरूपात एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय या ठिकाणी 10 या धावसंख्येवरती आपण पाहू शकाल. अजयला मात्र मैदानामध्ये शांत ठेवलंय आणि महत्वाचा फलंदाज पण पाहायला गेला धीरजला बाद केलं. त्यानंतर इथे मैदानामध्ये कमबॅक केलं जातोय. या बिलचा चेंडू आपण पाहायला गेलो तर शॉर्ट पिच चेंडू फेकला होता. इथे धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता. पंचांचं बोट आकाशाकडे इट इज आउट आपण पाहू शकाल. पंच इशारा करताय इट इज अ वाईट. फलंदाज इथे परतावा लागेल संदेशला आणि एक धाव इथे ऍड केली जाईल आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचलाय 11 या धावसंख्येवरती. फलंदाज संदेश बॅक टू द डगआउट. पाहू शकाल दुसरा झटका बॅटिंग करणाऱ्या भिंगार टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राहुल नाईक फलंदाज. या वेळी आपण पाहू शकाल अजयच्या बॅटमधून तडाखा चेंडू बराच वेळ हवेमध्ये शतरक्षक चेंडू खालती सहज टिपली जाते. आणखीन एक झटका आपण पाहू शकाल बॅक टू बॅक आपण पाहू शकाल फलंदाज अजय नाईक बॅक टू द पवेलियन. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चाकणहून इथपर्यंत का अंतर कापून आलंय असं जिवंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. जबरदस्त गोलंदाजी गोलंदाज
प्रश्नांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर संघाचा प्रमुख खेळाडू अजय नाईकला बाद केला. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो या आदिनाथ हा फलंदाज मैदानावरती गेलाय आणि एका साईडला आपण पाहतो या राहुल हा फलंदाज मैदानामध्ये. मात्र इथून दोन्ही फलंदाजांना चांगली फलंदाजी करावी लागेल. संघाची धावसंख्या आपण पाहायला गेलो तर 11 धावा इथे धाव फलकावरती लगावले जरूर. मात्र टार्गेट होतं इथे 40 धाब्यांचं. मात्र अजूनही जवळपास विचार केला अजूनही या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू बराच वेळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहायला गेला तर शिवाजी बोईरच्या माध्यमातून इथे थोडीशी चुकी केली जाते. जेल इथे टिपता आला नाहीये तोपर्यंत आपण पाहायला गेला तर एक धाव इथे कंप्लीट केली जाते आणि एका धावेने संघाचा धाव संख्या आपण पाहायला गेलो तर संघ जेव्हा पोहोचलाय 12 या धाव संख्येवरती. 12 धाव फलकावरती आपण पाहू शकाल. गोलंदाज काय कमालीची गोलंदाजी करताना पाहतोय. प्रशांत या गोलंदाजाला 40 धाब्यांचा पल्ला गाठत असताना मात्र कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. या बेली क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय मिड विकेट रिजनला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, चुकी केली जातोय आणि चेंडू 1 बाउन्स निघून जातोय. सीमा रेषा पार येतोय राहुलच्या नाईकच्या बॅट मधून दिमदार षटकार चौकार. चेंडू इथे फेकण्यासाठी आपण पाहू शकाल. अजूनही 24 धावांची गरज आहे. यावेळी आपण पाहतोय यॉर्कर लाईनचा चेंडू फेकला होता कव्हरला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरे साडी निघालेत. धोक्याची घंटा एसी ते मात्र परतावा लागेल आदिनाथला. फलंदाज बाद. आदिनाथ बॅक टू द पवेलियन. आपल्याला विनंती असेल आपण स्टेज समोर या. आपला माथेरान संघाचा संघनायक अजय बसमा आपले वाट बघत आहे. तर मैदानामध्ये निश्चित आपण पाहूया येणारी 7 चेंडू आणि विजयासाठी गरज या 24 धावांची. 7 चेंडू 23 धावा इथे जमा करायच्या 7 चेंडू मध्ये. गोलंदाज झालाय गोलंदाजी मार्कवरती पप्पू बोईर. ज्या फलंदाजांना आपण पाहिला चांगली फलंदाजी केली होती तो फलंदाज आपण पाहतोय. या पहिला चेंडू या ठिकाणी फेकला जातोय. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. गुडलेंथ वरती चेंडू फेकला होता. टप्पा पडल्यानंतर सरळ उसळी घेतोय. यष्टिरक्षकाच्या आतमध्ये जाऊन विसावतोय. कमालीची गोलंदाजी मैदानावरती आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिली होती. मात्र विचार केला शिवाजीनं कमालीची गोलंदाजी केली होती. त्यानंतर आपण पाहतोय प्रशांतने देखील चांगली गोलंदाजी केली आणि तिसरा षटक फेकत असताना आपण पाहतोय पप्पू बोईरला काय कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. लाजबाब गोलंदाजी. 7 चेंडू मध्ये 23 धावा बनवायच्या होत्या. मात्र मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतोय 4 चेंडू आणि 23 धावांची गरज. इथे लगातार 2 चेंडू डॉट फेकले जात आहेत. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय पप्पू बोईर या ठिकाणी आपण पाहतोय. आणखीन एक चेंज द पेस इथे आपण पाहू शकाल. टप्पा पडल्यानंतर थोडासा कट होतोय. सरळ यष्टिरक्षकाच्या आतमध्ये जाऊन विसावतो. आणखीन एक डॉट चेंडू फेकला जातोय. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चाकण संघाच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. पप्पू बोईर संघाचा संघनायक जरूर आहे आणि मैदानामध्ये काय कमालीची गोलंदाजी केली जाते. सलग 3 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. आणखीन एक डॉट चेंडू इथे आपण पाहू शकाल. पंचांचा इशारा. फलंदाज आउट. इथे परतावा लागेल फलंदाज सागरला. संघाचा संघनायक आपण टॉस साठी संपर्क करा. कुंभलवाडी संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. मोपाडा संघाचा संघनायक आपण स्पीडअप करा. मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय एका साईडला आपण पाहतोय भिंगार आणि इथे एका साईडला आपण पाहतोय चाकण. मात्र जवळपास विचार केला चाकण संघाने पूर्णपणे सामना आपल्या बाजूने खेचून आणण्याचा प्रयत्न केला जातोय. यावेळी पंच इशारा करतायत इट इज अ बिग हिट. षटकार. काय कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पप्पू बोईर इथे एकतर्फी सामना निश्चित आपण पाहायला गेलो तर आणखीन एक झटका. मात्र इथे आपण पाहायला गेलोय पंच इशारा करतायत. तिथे षटक संपलाय आणि ते सामना जिंकलाय चाकण टीमनं. वेल प्लेड बॉईज. तर या सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच किताब जातोय